भंडारा जिल्हा परिषदेतील 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात अध्यक्षपद पडले, तर उपाध्यक्षपद महायुतीकडून राष्ट्रवादीने मिळविले। भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी महिलेला कविता उईके यांच्या रूपाने अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला, तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकनाथ फेंडर अविरोध निवडून आले। जिल्हा परिषद सभागृहात दुपारी 2:30 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला। 52 सदस्य संख्या असलेल्या सभागृहात यावेळी अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलेला आरक्षित होते। भाजपकडून महेश्वरी नेवारे यांचे नाव ठरवले असतानाच ऐनवेळी जास्त वैधता प्रमाणपत्रावरून त्यांचे सदस्यत्व रद्द झाले। महायुतीकडे अध्यक्षपदासाठी उमेदवारच नव्हता, त्यामुळे काँग्रेसच्या कविता उईके अविरोध निवडून आल्या। उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असल्याचे लक्षात आल्याने काँग्रेसने आपल्या उमेदवाराचे नामांकनच भरले नाही। महायुतीकडून एकनाथ फेंडर यांचे एकमेव नामांकन आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।